राज्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली। राज्यात अनेक पालक आरटीई अंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करत आहेत। याच दरम्यान नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला। नागपुरात आरटीई कायद्याअंतर्गत नामांकित प्रवेश मिळवण्यासाठी पालकांनी बनावट कागदपत्रे तयार केल्याने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या 17 पालकांवर सीताबर्डी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय। यात 2 पालकांना अटक करण्यात आली आहे व पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे। याच्यात आमच्याकडे सीताबर्डी आणि सदर पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल झालेले आहे आणि त्या अनुषंगाने जो मुख्य आरोपी आता पण निष्पन्न झालेला आहे तो एक कमिटी जी असतात त्याच्या पण भाग होता, तो कमिटीचा मेंबर होता आणि त्याला हे सगळे कसे सगळं चालतो ही सगळी त्याला माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्याचे नॉलेजचा फायदा घेऊन इथे असे फसवणूक केलेली आहे। तो त्या आरोपीचे घरझडती आम्ही घेतली आणि घरझडतीमध्ये भरपूर पेपर्स सर्टिफिकेट्स आम्हाला मिळालेले आहे, तसेच 1-2 शिक्के पण मिळालेले आहे आणि त्या अनुषंगाने म्हणजे तो एव्हिडन्स आणि लिंक तिथे जोडतो आहे आणि तो मेन आरोपी अजून ते आम्हाला अटक करायची आहे। कारण तो सध्या मेंबर नव्हता, त्या कमिटीच्या अगोदर होता तो मेंबर आणि त्याच्यानंतर तो आता त्यांनी ज्याप्रमाणे केलेलं आहे, कारण जे मुलांना ॲडमिशन मिळतात ते मुलांना भरपूर फायदे, कारण शासनाकडून ते फीस त्यांची भरण्यात येतात। मग ही जी आहे शासनाचे पैशांची शासनाची फसवणूक याच्यात झालेली आहे आणि हा मोठा क्राईम आहे। इथे लोकांचे राईट्स मारले गेलेले आहेत त्याच्यात, तसेच त्यांनी यांच्याकडून असा आमच्या इकडे निष्पन्न आतापर्यंत झालेलं आहे की त्यांनी पालकाकडून पण पैसे घेतले होते। मग हे फार कलिष्ठ आणि असं एक केस आहे। इन्व्हॉल्वमेंट जिथे आता फर्जी त्यांनी डॉक्युमेंट्स दिलेले आहे, ते डॉक्युमेंट्स त्यांनी कसे दिले आणि कोणाच्या मार्फती त्यांनी तयार केले हे सगळे आता लिंक एस्टॅब्लिश झाल्यानंतर एक चांगला केस कसे बनेल याप्रमाणे आमची कारवाई चालू आहे आणि जे याच्यात निष्पन्न होत आहेत त्यांना अटक करण्याची पण कारवाई आम्ही करणार। अगदी बरोबर आहे, जे निष्पन्न होतील आपल्याला सगळं आमच्या पोलिसांना आमची सक्त सूचना दिलेल्या दोन्ही IOsला की ज्याप्रमाणे त्यांनी एक ते अपलोड केलेले, कुठून त्यांनी प्राप्त केलेले आहे, कसे त्यांनी दाखले चुकीचे दिलेले आहे, जे फॉर्म्स त्यांनी भरलेले आहे, ही सगळी माहिती कुठून झालेली, कसे झालेले आहे हे सगळे त्याप्रमाणे आपण कारवाई करतो। नंबर आहे आमच्याकडे आणि 2 सध्या अटक आहे आणि बाकीची आमची कारवाई आहे।